नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला, या उन्हाळ्यात मी तुम्हाला दाखवते व्हेज थाळी माझ्या घरी कशी बनते ती, आणि एकदम कमी वेळेत। तर इथे बघा, हे आहे कोकणातलं वाटण आणि इतकं खमंग भाजलं जातं। तर आता इथे बघा, मी एक पॅन कुकर ठेवलाय, त्याच्यात तेल टाकलं, कढीपत्ता आणि कांदा टाकलाय। आपण बनवतोय वाटाण्याची उसळ। तर उसळ वगैरे अशी बनवली की पटकन बनते बघा, अगदी हार्डली 5-1 मिनिटात तयार होते। तर कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकतोय। टोमॅटोही छान परतून घेतोय, थोडंसं मीठ टाकतोय आपण, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो म्हणून। त्याच्यामुळे मीठ टाकलं इथे बघा मी, आणि छान असा टोमॅटो परतून घेते मी। तर टोमॅटो पण आपला परतून झाला। इथे हळद टाकूया थोडीशी आपण, आणि थोडा गरम मसाला टाकणार आहे, म्हणजेच आपला मालवणी मसाला मी। आणि त्यानंतर आपलं जे आत्ता वाटण दाखवलंय ना मी तुम्हाला, तर ते टाकते फोडणीमध्ये, आणि छान अशी फोडणी आपण परतून घेऊया। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर इथे बघा, आपण हे मालवणी वाटण टाकतोय। मालवणी वाटण तुम्हाला मी किती खमंग भाजलंय ते सुद्धा दाखवलंय, पण कॅमेऱ्यामध्ये नेहमीच ते पांढरं दिसतं, आणि मग खूप सारे कमेंट्स येतात, कच्चंच राहिलं, हेच तेच वगैरे। तर असं नसतं, कारण कोकणात राहणारा, रोज वाटण करणारा माणूस कधी वाटण कच्चं ठेवणार नाही। त्याच्यामुळे वाटण चांगलं भाजलेलं असतं, अगदी पिवळसर। आता इथे आपण बघा घेतलाय हिरवा वाटाणा आणि बटाटा, तोही छान असा फिरवून घेतोय। ह्याला लागेल एवढंच आपण पाणी टाकणार आहोत शिजायला, आणि जेवढं घट्ट पातळ, आता तुमच्याकडे उसळ किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। तर आता मी कुकर लावते, तर थंडच पाणी टाकले इथे बघा मी, आणि आता मस्तपैकी कुकरचं झाकण बंद करणार आहे। म्हणजे इथे आपली एक उसळ पटकन, ह्या उन्हाळ्यामध्ये इतकी गरमी आहे, तर कसं झटपट आपण जेवण लवकर आटपून गॅस सोडू शकतो ते बघायचं। कारण तसंही प्रत्येक गृहिणी कंटाळलेली असते गरमीमध्ये, काय करायचं, एक तर जेवण जात नसतं, तर असं जेवण बनवलं तर जातं पण मस्तपैकी। तर इथे उसळ पण आपली छान तयार झाली आहे बघा, हे बघा। आणि वरचेवर हे जेवण म्हणजे माझ्याकडे आठवड्यातून 2 वेळा होतं, सोमवारी, गुरुवारी वगैरे असं। फक्त उसळीतला काहीतरी, म्हणजे समजा आज वाटाणे असतील तर चवळी वगैरे, किंवा आमच्या कोकणात गावठी चवळ्या वगैरे येतात, अशा वेगवेगळ्या उसळी वगैरे, कारण हे कॉम्बिनेशन बरं वाटतं आणि पटकन पण होऊन जातं जेवण। आणि एखादी पालेभाजी बरोबर, कैरी असते, कैरीचं लोणचं असतं, अशी थाळी बनून जाते। ताक असतं, मसाले ताक, तर मस्त थंडावा देतं। अशा जेव्हा आपण एकच काहीतरी बनवतोय गरमीमध्ये, किंवा अशी थाळी बनवतो, तेव्हा आपल्या पोटालाही थंडावा छान मिळतो। तर इथे बघा, मी दही घेतलंय 2 चमचे, त्याच्यात मी बेसन टाकले, थोडंसं फिरवून घेणार आहे मी मिक्सरला। तर इथे बघा, आपलं असं मिक्सरला फिरवून झालंय। ह्या ताकाला आपण फोडणी देऊया। बऱ्याच जणांकडे वरण बनतं, गोडी डाळ बनते, तर आमच्याकडे पित्त सगळ्यांना होतं तूर डाळ खाल्ली तर। जास्त मग अर्धी मुगाची आणि अर्धी तुरीची वगैरे अशी डाळ वापरते मी। फोडणीमध्ये बघा, आपण मोहरी टाकली, लसूण टाकलाय, कढीपत्ता टाकतोय, थोडासा हिंग टाकूया आपण। कढीला पहिली फोडणी देऊन घेऊया। तर इथे बघा, आपण हिंग टाकतोय, आणि त्यानंतर आपण जे ताक तयार करून घेतले ते फोडणीत टाकूया। हळद टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया आपण, आणि ह्याच्यात मी ओली मिरची आणि आलं असं थोडंसं कुटून टाकलंय, कारण काही काही जणांना हे ताक बाततं, ॲलर्जी असते, तर त्यांना ते खूप चांगलं। आलं जर थोडंसं टाकलं तुम्ही कुटून, तर मग असं सर्दीचा त्रास होत नाही, किंवा खोकला, घसा खोकवणं असं जर कोणाला होत असेल तर तेही ह्याच्यात होत नाही। म्हणून मी नेहमी थोडंसं कुटून आलं टाकते, आणि मिरची पण थोडीशी कुटून टाकली आहे ह्याच्यामध्ये, आणि छान अशी उकळी घेतली आहे, आणि मस्तपैकी इथे ताकाची कढीसुद्धा आपली तयार होणार आहे। इतकं सोप्या पद्धतीने आपण जेवण बनवू शकतो। आणि डाळीपेक्षा, मी तुम्हाला मगाशी म्हणत होते की डाळ आमच्याकडे कमी बनते, पित्त होतं म्हणून, डाळीपेक्षा या उन्हाळ्यात ताकाची कढी खूप बनते, कैरीची कढी, अशा कढ्या बनवल्या ना तर झटपट जेवण होतं आपलं। तर मी दाखवते त्या पद्धतीने व्हेज थाळी तुम्ही तयार करा। आजच्या व्हेज थाळीमध्ये माझ्या बघा तुम्ही, आंब्याच्या फोडी आहेत, लोणचं आहे, मसाला ताक आहे केलेलं, ताकाची ही कढी आहे, उसळ आहे, आणि एक लाल पाल्याची भाजी आहे।
तर इथे असं आपलं मस्तपैकी व्हेज थाळी तयार झालेली आहे। वरून आपण बघा कढीमध्ये कोथिंबीर सुद्धा टाकली आहे आणि इतकी छान ताकाची कढी आपण तयार केली आहे। तर असं मी दाखवते त्या पद्धतीने ह्या गरमीत तुम्ही थाळी व्हेज तयार